या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत छाजेड बंधू यांचे चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी। आता सर्व काही एका छताखाली। सिल्क, डिझायनर, कलकत्ता वर्क, कलकत्ता सुपरनेट, कलकत्ता कॉटन, कलकत्ता प्युअर हँडवर्क आदीसह सर्व प्रकारच्या साड्या व इमिटेशन ज्वेलरी। ठिकाण चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी, पारेगाव रोड, शुभम मेडिकल समोर, शांतिलीला निवास, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। येवल्यात वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे एका परप्रांतीय मजूर महिलेची रस्त्याच्या कडेला मातीच्या ढिगाऱ्यावर प्रसूती करण्याची वेळ तिच्या कुटुंबियांवर आली आहे। वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे मातेचा व बाळाचा जीव वाचला असून पुणे इंदोर महामार्गावर 24 तासांपासून अधिक काळ वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर सावरगाव शिवारात पहाटेच्या सुमारास एका परप्रांतीय महिलेची रस्त्याच्या कडेला मातीच्या ढिगाऱ्यावरच प्रसूती झाली। 24 तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडीत सदरची महिला व तिचे कुटुंब अडकले होते। दरम्यान पहाटे येवल्यातून मनमाडकडे जाताना सावरगाव जवळ या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या। मात्र वाहतूक एकाच जागी थांबली असल्याने महिलेला प्रसूती कळा असह्य झाल्याने सदरची महिला वाहनातून खाली उतरताच तिची रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर प्रसूती झाली। ही गंभीर बाब सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने वैद्यकीय मदत व रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने महिला व तिच्या बाळाचा जीव वाचला आहे। दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून पुणे इंदोर महामार्गावर वाढलेल्या वाहतूक कोंडीतून सुटका केव्हा होणार हा सवाल निर्माण झाला आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। या बातमीचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा। नमस्कार, मी डॉक्टर आतिश आबाडे, वैद्यकीय अधिकारी सावरगाव। सुमारे 4:30च्या दरम्यान काल रात्री आम्हाला एक कॉल आला संभाजीराजे पवार यांचा व त्यांनी असं सांगितलं की इथे एक महिलेची प्रसूती होत आहे। लगेच आम्ही इथे सावरगावमध्ये येऊन दवाखान्यामध्ये येऊन इथे आमचा ॲम्ब्युलन्स व सर्व टीम घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो। स्पॉटला असं दिसलं की ती महिलेची प्रसूती होत होती व त्याचप्रमाणे आम्ही तिथे जाऊन सर्व गोष्टी, आमच्या सिस्टर पण होता, स्टाफ पण होत्या व त्यांनी त्या महिलेची पूर्ण व्यवस्थितपणे सक्सेसफुली जी प्रसूती केली। त्यानंतर तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आणि आम्ही इथं घेऊन आलेलो आहे, PSC मध्ये घेऊन आलो व PSC मध्ये घेऊन आल्यानंतर ते पुढील उपचार त्याच्यावरती चालू केलेले आहे। बाळाची तब्येत सर्व व्यवस्थित आहे आणि आईची पण तब्येत आता व्यवस्थित आहे। त्यानंतर या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेली होती की ही महिला MP कडे चाललेली होती। तर सावरगाव व या रस्त्यावरती खूप सारी ट्रॅफिक आहे। येवल्यापासून ते मनमाडपर्यंत पूर्ण हायवे जाम असल्यामुळे हे त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेले होते। हे MP कडे चालले होते। हे मजूर कामगार आहे, हे महाराष्ट्राचे नव्हते, तर ते त्यांच्या घरी परत चालले होते। तर त्या महिलेची प्रसूती रस्त्यामध्ये ट्रॅफिक जाम असल्यामुळे झालेली। माझं नाव बापू गायकवाड। अतिशय मनाला धक्का देणारी, हेलवून टाकणारी घटना आज पहाटे 4:30च्या दरम्यान इथं घडली। ही ट्रॅफिक जाम असल्यामुळे, वाहतूक कोंडीमुळे एका MPच्या महिला मजुराची प्रसूती आज रस्त्यावर झाली, मातीच्या ढिगाऱ्यावर झाली। सकाळी 4:30 वाजता ज्यावेळेस ती प्रसूती झाली त्यावेळेस संभाजीराजे पवार यांना कॉल आला की एका महिलेची प्रसूती झाली आहे आणि तिचा नाळ पण त्या मुलाचा तुटलेला नाहीये, ते मातीने भरलेलं आहे। राजेंनी हॉस्पिटलला फोन केला, ॲम्ब्युलन्स आली। ॲम्ब्युलन्स पण तिथपर्यंत जाणं मुश्किल होतं, मोठ्या मुश्किलीनं ॲम्ब्युलन्स तिथपर्यंत गेली। त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्यात आलं, त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, त्यांच्यावर प्राथमिक उपचार आज चालू आहे। दोघं पण सुखरूप आहे। परंतु ही आजचीच घटना नाही, या ट्रॅफिकमुळे 2 वर्ष झाले या ट्रॅफिक अवजड वाहतूक या रस्त्याला असल्यामुळे 2 वर्षापासून सतत ट्रॅफिक आहे। त्याचं मूळ कारण म्हणजे कन्नड आणि चाळीसगाव घाटातली अवजड वाहतूक इकडे वळवण्यात आली आहे। त्यामुळे तासनतास इथं अडकून बसावं लागतं। इथं पेशंट असतील, जे काही महत्वाचे कामं असतील, परीक्षा असतील, या सगळ्यांनाच अडकून पडावं लागतं। आज ह्या हायवेने शेकडो बळी या ट्रॅफिकमुळे घेतले आहे। आज सगळ्यांची मागणी आहे या रस्त्याचं काम त्वरित करावं, येवल्याला बायपास व्हावा व या वाहतूक कोंडीतून आमच्या सगळ्या नागरिकांची सुटका व्हावी व जेणेकरून जी काही गैरसोय होत आहे, जे काही विद्यार्थी असतील, रुग्ण असतील, हे अडकून तासनतास अडकून पडताय, त्यांची सुटका प्रशासनाने करावी। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल।